लहानपणापासून झी गौरव, अल्फा गौरव, सर्वोत्कृष्ट जोडी. नाही असं काही झालेलं आहे आयुष्यात की ज्या कामाला आम्ही रोज निघतो घराबाहेर जाऊन त्याचं लोकांनी म्हणजे प्रेम दाखवलेलं आहे की झी मराठीची बार्बी तूच आहेस. डेफिनेटली अकाउंट बॅकग्राऊंडचं काहीतरी करत असते, कारण मी तेच करत होते आधी. सर्वोत्कृष्ट मुलगी, सर्वोत्कृष्ट नायिका, ची जी गाणी ते सगळं असं बघायचे, मग ते आजही लक्षात आहे. नमस्कार, मी ऋषिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. झी मराठीवर 2025च्या रेड कार्पेटवर मी सध्या आहे आणि आत्ता माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजे जयंत आणि जान्हवी आहेत. हॅलो, हाय. पहिल्यांदा ना जयंत, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. आज आपली गोड जानू कशी दिसतीये? आज तर ती बार्बी आणि सेंड्रेलाचा मिक्सचर दिसते पूर्णपणे. म्हणजे मी आल्यालाच तिला बोललो की झी मराठीची बार्बी तूच आहेस. आणि या बार्बीचा राजकुमार तो तर मीच असणार ना, काही झालं तरी. येस, पण नॉमिनेशन्स काय काय मिळालेले आहेत मला एकदा जाणून घ्यायचं पटकन. मेघन, वेल, सुरुवात करेन मी. सर्वोत्कृष्ट जे आमच्या जोडीला आतापर्यंत प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलेलं आहे, त्यामुळे सर्वोत्कृष्ट जोडीचं नामांकन मिळालेलं आहे. दुसरं आहे सर्वोत्कृष्ट जावईचं, कारण की मी चांगला जावई पण आहे आणि सर्वोत्कृष्ट खलनायक जे आय थिंक सगळ्यात चांगला खलनायक पण आहे. तर मला हां सांगू, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट मुलगी आणि सर्वोत्कृष्ट नायिका. मला एक विचारायचं आहे, जेव्हा आपल्याला हे अवॉर्ड्स मिळतात, नॉमिनेशन्समध्ये आपलं नाव येतं, त्यावेळेस काय फिलिंग्स असतात? कारण त्या स्टेजवर जाऊन ते अवॉर्ड घेणं, ते मेडल घेणं, काय फिलिंग्स असतात? आणि सगळ्यात आधी कोणाला त्या शेअर कराव्याशा वाटतं? ऑफकोर्स फॅमिली, नवरा, जे मी केलं आहे. सेम फॅमिलीला सगळ्यात पहिली ही गुड न्यूज आपण देतोच की नाही असं काही झालेलं आहे आयुष्यात की ज्या कामाला आम्ही रोज निघतो घराबाहेर जाऊन त्याचं लोकांनी म्हणजे प्रेम दाखवलेलं आहे नामांकन करून. आणि कधी तुम्ही असं ड्रीम कम्स ट्रूवाली मुवमेंट होती का ही, की आधी लहानपणी किंवा त्यानंतर स्ट्रगलिंग लाईफमध्ये आपण असं केलं होतं की मला हे मिळालं पाहिजे आणि ते आता मिळतं आहे? हो, माझ्यासाठी खरंच ही मोमेंट आहे की मी खूप लहानपणापासून झी गौरव, अल्फा गौरव, मग ते किंवा त्याची जी गाणी ते सगळं असं बघायचे, मग ते आजही लक्षात आहेत. आणि तेव्हापासून वाटायचं की एकदा या स्टेजवर आपल्याला जायचं आहे, आणि फायनली आज ती संधी नशिबाने मिळाली. झीने ही नामांकनं दिली आहेत, ज्याची मी खरंच खूप 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 वर्षांपासून वाट बघत होते. अँड आय एम सो हॅपी. मी हेच म्हणेन की एका ॲक्टरच्या आयुष्यात जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आय थिंक पैसा, फेम ह्या सगळ्या गोष्टी इट फॉलोज अप. त्या गोष्टींचा विचार न करता आपण ॲक्टिंगची सुरुवात करतो आणि मुळात त्या ॲक्टिंग या परफॉर्मन्सचं जे काही आपल्याला देणगी आपल्याला मिळते त्या गोष्टीची, ती एक अवॉर्ड म्हणूनच आपण त्या गोष्टीचा विचार करून काम करत असतो. सो येस, जे काही आत्तापर्यंत आम्ही काम करत होतो सुरुवातीपासून, डे वनपासून या शोसाठी, ते कुठे ना कुठे मनात एक चांगलं पारितोषिक मिळावं हे डोक्यात असतंच की त्या लेवलचं आपण काम केलं पाहिजे. त्या गोष्टीने इन्स्पायर होणं खूप गरजेचं आहे आणि ते आज त्याची पोचपावती आम्हाला मिळालेली आहे. त्याबद्दल प्रेक्षकांचं खूप आभार आणि झी मराठीचं खरंच खूप आभार. नक्कीच. 3 क्वेश्चन शेवटचे, यामध्ये आपण रॅपिड फायर घेतो आहे. मला एक सांगायचं आहे, तुला त्याच्याबद्दल असा एक शब्द बोलायचा आहे की त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलं पाहिजे, किंवा तुला तुझ्या जवळचा शब्द त्याच्याबद्दलचा. प्रिन्स चार्मिंग. बार्बी. येस. जर अभिनय नसता केला तर काय केलं असतं? कोणी, मी की मेघनने? मी जर अभिनय नसता, मी डेफिनेटली अकाउंट बॅकग्राऊंडचं काहीतरी करत असते, कारण मी तेच करत होते आधी. मी इतर क्रिकेट तरी खेळलो असतो, कारण का मला खूप आवडतं, किंवा ह्याच क्षेत्रात मे बी मला दिग्दर्शनाची खूप आवड आहे, तेही केलं असतं. तुमच्या जवळची सगळ्यात जवळची एखादी व्यक्ती की तिला हे अवॉर्ड मिळालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, भलेही ती दुसऱ्या मालिकेतली असेल तरीही चालेल? आमच्या लक्ष्मी निवासमध्ये सगळ्याच आमचे जेवढे सहकलाकार आहेत सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. सो माझी आणि आय थिंक मेघनची, आमच्या दोघांचीही हीच इच्छा आहे की आमच्या मालिकेतले जेवढे सगळे आहेत त्या सगळ्यांना अवॉर्ड मिळावं.